हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो ह्या आहेत कोकमाच्या बिया. सो आज मी तुम्हाला कोकमाच्या बियांविषयी थोडक्यात सांगणार आहे की कशाप्रकारे याचा वापर केला जातो. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल किंवा आता जे काही पुढचे व्हिडिओज येतील ते पण तुमच्यापर्यंत त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते पोहोचेल. तर ह्या कोकमांच्या बियांपासून बघा काय काय बनलं जातं आणि नक्की तुम्ही पण करू शकता. आणि ह्या कोकमाच्या बिया आहेत. सो ह्या आता ना सुकलेल्या आहेत, प्रॉपर सुकलेल्या नाही आहेत. तुम्हाला पण माहिती आहे की पाऊस खूप होता कोकणामध्ये यावेळेस, लवकर पावसाला सुरुवात झाली. जेव्हा कोकम पिकायला सुरुवात झाली त्याच्यामध्येच पाऊस आला, त्याच्यामुळे आपल्या ह्या बिया फार कमी आहेत आणि यावेळेस कोकम पण आपण फार कमी काढलेले आहेत, कारण की ऊनच नाही तर कोकम काढून पण काही फायदा नाही, कारण की ऊन खूप लागतं सुकण्यासाठी. तर मेन म्हणजे ह्या कोकमांच्या बियांपासून काय बनतं, तर मेन म्हणजे मी आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ह्या कोकमांच्या बियांपासून काय बनतं तर कोकम बटर निघतं. जसं आपण मार्केटमध्ये जे काही बटर निघतं दुधापासून वगैरे त्याच्यावर प्रोसेस केली जाते, त्याच पद्धतीने एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्हीसुद्धा ह्याच्यापासून कोकम बटर बनवू शकता. आता मी थोडक्यात त्याची ओव्हरऑल मी आधी पण सांगितलेलं आहे, पण आता विषयच आपला आहे, तर मी तुम्हाला सांगते की कशाप्रकारे ते बटर निघतं. आता हे ज्या बिया असतात ना त्या कुवळल्या जातात, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला माहिती आहे ह्या बियांचा अजून एक फायदा आहे, तो म्हणजे असा की त्याच्यापासून आगळ तयार केलं जातं. म्हणजे ह्या बियांमध्ये खूप सारा रस असतो, तो रस काढला जातो आणि नंतर आगळ बनवला जातो. आगळची प्रोसेस पण तुम्हाला माहितीच आहे, आता मी ते रिपीट करणार नाही, नाहीतर मग तुम्ही बोरिंग व्हाल. कोकम कसे बनवले वगैरे जातात किंवा ती जी काही स्टेप आहे ती तुम्हाला माहिती आहे. तर त्या ज्या बिया आहेत त्या आहेत ना कोळल्या जातात, त्यांना सुकवून झाल्यानंतर परत भुरी लावायची. लावून झाल्यानंतर तुम्ही परत त्यांना सुकवायची. असं सुकवून झाल्यानंतर एक 2-3 ऊनं लावल्यानंतर तुम्ही ना त्या ज्या बिया आहेत ना त्या सोलायच्या. सोलून झाल्यानंतर तो जो काही गर आहे ना आणि ह्यावरती ज्या काही साली आहेत त्या काढायच्या आणि त्यांना चेचायचं. चेचून झाल्यानंतर गरम पाणी वगैरे आपण जसं ठेवतो तसं गरम पाणी ठेवायचं, उकळी काढायची पाण्यात आणि त्याच्यामध्ये ही जी काही पावडर जी कुटलेली आहे ती टाकायची आणि छान हलवून घ्यायचं. आणि नंतर एवढं हलवून घ्यायचं ना, छान उकळी आली पाहिजेत. आणि तुम्हाला माहिती आहे की जशी आपण घरामध्ये जे काही जेवण बनवतो त्याच्यावर कशी करा येते तेलाची वगैरे, त्याच पद्धतीनं ह्याची ना करा येईल वरती अशी. तर ते बटर असतं. तर ओव्हरऑल मी तुम्हाला आत्ता त्याची थोडक्यात माहिती सांगितली आहे, पण तुम्हाला अजून एकदम डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला वगैरे जाऊन बघू शकता, गुगलला वगैरे सर्च करू शकता कशा पद्धतीने कोकम बटर वगैरे काढलं जातं. तर प्रामुख्याने कोकणामध्ये केलं नाही जात, पण जे काही आता युनिक पद्धती वगैरे निघाल्या त्याच्यातून मी तुम्हाला सांगते. सो कोकणामध्ये आत्ता ह्या स्टेजला काय करतात, हे सुकवलेले असतात ना तर डायरेक्ट ह्या विकायला देतात. जे काही आपल्या दारावरती वगैरे भंगारवाले वगैरे येतात त्यांना हे देतात आणि मग पुढे जाऊन त्याची जे काही खूप काही याच्यापासून बनवलं जातं. तर मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगते, की आता आम्ही दरवर्षी कोकम आणतो. आपली स्वतःचीच कोकम आहे जो आणतो. त्याच्यापासून खूप काही कोकम वगैरे बनवतो, आगळ बनवतो आणि नंतर मग हा उरलेला जो काही बाय प्रोडक्ट आहे म्हणजेच ही जे कोकम आहेत, बिया आहेत त्या आपण विकतो. आणि ह्यावेळेस मी तुम्हाला बोलली होती, की मी तो ट्राय करणार होते म्हणून कोकम बटर. पण ऊनच खूप आहे. ऊन नसल्यामुळे आपण केलेलं नाही, कारण की ऊनच नाही, पाऊस वगैरे आहे त्याच्यामुळे. सो हे ना तुम्हाला जरी वरून असे दिसले ना कडक, तरी आतून खूप दमट आहेत. त्याच्यामुळे ना हे सुकलेले नाही आहेत प्रॉपर. त्याच्यामुळे आपण बनवू शकत नाही. एकदम म्हणजे असं एकदम असे कुरकुरीत झाले पाहिजेत. हे बघा, हे सुकलेले नाही आहेत अजून. सो बघूया, आपण ट्राय नक्कीच करणार आहोत पुढच्या वर्षीवर किंवा हे आपण आता असेच ठेवणार आहेत. सो बघूया कसं काय होतं आहे, ते मी तुम्हाला नक्की सांगेन. पण ह्या बियांचा अशा पद्धतीने वापर केला जातो. एक कोकम बटर काढलं जातं आणि दुसरं मेन म्हणजे आगळ काढला जातो. सो तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ, कारण की कसं आहे, हे कोकणामध्येच तुम्हाला बघायला मिळेल, बाकी कुठेच बघायला वगैरे मिळणार नाही. आणि आत्ता ह्यावेळेस ना खूप म्हणजे पाऊस लवकर असल्यामुळे ना खूप साऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा अर्धवट राहिलेल्या आहेत. कोकमसुद्धा अर्धवट राहिले ह्यावेळेसचे काढायचे, कारण की पाऊसच आहे त्याच्यामुळे. कारण की ह्यांना कसं ऊन लागतं, ऊन खूप मोठ्या प्रमाणात लागतं, त्याच्यामुळे आपण जास्त काढलेले नाही. जे काढलेले त्याच्यातच आपण हे सगळं बनवलं होतं, पण खूप बिया होतात. आता मेन म्हणजे तुम्हाला पद्धत सांगते, की ह्या बिया कशा सुकवल्या पण जातात. तर आता आम्ही ह्याचे गोळे केलेले आहेत, पण काय करतात, असे पिळून झाल्यानंतर ना जी काही आपली कौलं असतात घराची, त्या कौलांच्या घराची म्हणजे मागे वगैरे तुम्ही काय म्हणता बरं, मागचा भाग वगैरे असतो ना आपला घराच्या, तर त्याच्यावरती जी काही कौलं असतात ना त्याच्यावरती वगैरे त्यांना अशा थापल्या जातात आणि सुकवल्या जातात. ती पण एक पद्धत आहे कौलांवरती. तर आपण असे गोळे वगैरे केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे.
तर मेन म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यापासून काय काय बनतं. आता मेन म्हणजे आपल्या शरीरावरती त्याचे फायदे काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. आता कोकम म्हटलं की आपलं जे काही शरीरातलं जे काही रक्त आहे किंवा आपल्या शरीरावरती त्वचेला जे काही रोग वगैरे होतात त्याच्यावरती एकदम लाभदायक आहेत. आता मेन म्हणजे मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्या त्वचेवरती एक पित्तासारखा एक रोग होतो. त्याच्यावरती खूप खाज वगैरे लागते आपल्या अंगाला, असे चट्टे येतात, दादी वगैरे येतात. तर त्याच्यावरती तुम्ही जर कोकम आगळ वगैरे लावलात तरी ते खूप लाभदायक आहे. त्याच्याने खाज कमी होते. कोकम सरबत पिलं तर त्याची पित्त आहे ना ते पण थोड्या वेळाने नंतर निघून जाते. खाज वगैरे कमी होते. तर अशा पद्धतीने कोकमाचा जास्तीत जास्त फायदा ना आपल्या त्वचेवरती आहे. त्वचेसाठी खूप गुणकारी आहे. सो अशा पद्धतीने याचा फायदा ओव्हरऑल आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बिया म्हटलं त्याच्यामध्ये कॅल्शियम्स असतात, खूप सारे जीवनसत्व असतात, खूप सारे विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये असतात. सो त्याचा आपण वापर केला पाहिजे. तर मी हा आता अशाच ठेवणार आहे आणि बघूया नेक्स्ट टाईम. आता हे सुकलेलं नाही आहेत, पण थोड्या ठेवून बाकीच्या मग जर द्यायची वेळ आली तर देऊन पण टाकू. थोड्या ठेवून मी एक काय म्हणतात एक एक्सपेरिमेंट आपण करून बघणार आहोत. सो नक्कीच मी करणार आहे. सो मी एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यावरून मी तुम्हाला ओव्हरऑल माहिती सांगितली की कशाप्रकारे ते कोकम बटर बनवलं जातं आणि मेन म्हणजे ऑर्गॅनिक आहे. आपण आपल्या इथेच बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय असं दुसरं काय मिसळणार नाही आहेत. त्याच्यामुळे एकदम ऑर्गॅनिक, प्युअर मस्तपैकी कोकम बटर बनवणार आहोत. आणि जर तुम्हाला अधिक जास्ती ते तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवरती आपल्या यूट्यूबवरती इझिली माहिती मिळेल. तुम्हाला फक्त असं टाकलेत ना कोकम बटर तरी तुम्हाला लगेच माहिती येईल. तर अशा प्रकारे याचे फायदे आहेत. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आत्ता पावसामध्ये आहेत ना जे काही कोकम खाली गळून पडतात ते असेच रुजतात. ज्या बिया आहेत ना त्या अशाच रुजतात. त्याच्यामुळे मग ते पण रुजून मग झाडं वगैरे तयार होतात. तर मग जे काही कोकम आहेत ते आपण काही ह्यावेळेस जास्त आणलेले नाही आहेत कारण की ते सगळे किडी वगैरे पडतात पाऊस पडल्यानंतर. मग ते गळून जातात आणि मग त्याची झाडं तयार होतात. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की कशाप्रकारे ह्या बियांचा वापर केला जातो किंवा ह्याच्यापासून काय काय बनतं. आणि कोकणामध्ये आत्ता म्हणजे कसं पहिले लोकं खूप करायचे. आता थोडंफार कमी होत आलं आहे. म्हणजे काय काय गोष्टींपासून खूप सारे पदार्थ बनवायचे, त्याचा यूज करायचे. पण आता थोडं कमी आलं आहे. त्याच्यामुळे आता लोकं डायरेक्ट ह्या बिया असतात ना त्या विकतात. आम्ही पण विकतो. आम्हीच म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही विकलेलं होतं. पण ह्यावर्षी विकलेलं नाही आहे. ह्यावर्षी तशाच ठेवलेल्या आहेत. सो अशा पद्धतीने ह्या बिया विकल्यासुद्धा जातात आणि मग पुढे जाऊन त्याच्यावरती वेगवेगळी प्रोसेस होऊन त्याच्यापासून खूप काही बनतं. तर मेन म्हणजे याचा रोल असा आहे की आपल्या त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. त्वचेवरती त्वचेचे रोग वगैरे असतील किंवा अजून मेन म्हणजे जे काही आपलं रक्त आहे ते शुद्ध करण्यासाठी कोकम वापरलं जातं. तर आमच्या जेवणामध्ये पण खूप सारे कोकमाचं असतं. पिठल्यामध्ये असेल, भाजीमध्ये पण कोकम वगैरे टाकले जातात. तर कोकम आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे आणि कसं आपण घरच्या घरी बनवतो त्याच्यामुळे अजूनच आपल्या शरीरासाठी ते चांगलं आहे. सो बघा चाळणीत मस्तपैकी ठेवलेले आहेत त्यांना गोळे करून. सो होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. नक्की आवडेल आणि तुम्हीसुद्धा मी जो सांगितलं हे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. जर अवेलेबल असाल, गावच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल, जर कोकमाचा असतील, बिया असतील, जर छान सुकवलेलं असेल तर तुम्ही करून बघा. नक्कीच होईल. पावडर करायची आहे. पावडर केल्यानंतर ती तुम्ही पाण्यामध्ये टाकायची आणि खूप उकळून काढायची आणि मग वरती अशी एक छान अशी करा येते. तेच आपलं बटर असतं आणि एकदा बघा करून. मी पण करणार आहे आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. सो चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. खूप काही अशा बोलताना चुका वगैरे होतात. सो तुम्ही आत्तापर्यंत जसं सांभाळून घेतला आहे तसं नक्की सांभाळून घ्याल. सो बोलताना कसं एक जो टोन असतो तोच ठेवावा लागतो. आपल्याला आठवून बोलायचं नसतं. म्हणजे जे काही आपला जो काही कंटेंट आहे त्याच्यानुसारच आपल्याला बोलायचं असतं. तर स्क्रिप्टेड नसतं. त्याच्यामुळे आपल्याला बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो. थोडे शब्द असतात ते थोडे जड येतात. सो ठीक आहे, माणूस आहोत, चुका माणसाकडूनच होतात. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि नक्की कमेंट करा कसा व्हिडिओ वगैरे वाटला तर. चला बाय बाय.